स्मार्ट अहमदनगर न्यूज। अपहरण व मारहाण करून अंगावर चारचाकी कार घालून खुनाचा प्रयत्न केलेल्या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांच्या कोर्टातील सेशन केस नंबर 50/2012 मधील आरोपी नामे अमोल गावडे व इतर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। आरोपींविरुद्ध बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे अपहरण व मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याने त्यांच्या विरुद्ध भादवी कलम 307, 366, 325, 120 व 511, 143, 147, 149, 341, 506 अन्वये गुन्हा दाखल झालेला होता। गुन्ह्याची थोडक्यात हकीकत, फिर्यादी नामेश कुमारी शीतल खोमणे व सारिका खोमणे या बारामती येथील कॉलेजवरून एसटी बसने घरी येत असताना जळगाव कप येथे उतरून नदी पुलावर पायी चालत जात असताना आरोपी नामे अमोल गावडे व इतर 7 ते 8 साथीदारांनी नदी पुलावर चारचाकी गाडी आडवी लावून फिर्यादीला मारहाण करून चारचाकी गाडीमध्ये बसवून घेऊन चालले असता प्रवीण जगताप व आसपासच्या लोकांनी फिर्यादी व सारिका खोमणे यांना वाचवले व तदनंतर प्रवीण जगताप यांना 2 व्हीलरवर घेऊन घरी जोडवण्यासाठी चालला असता आरोपींनी चारचाकी व 2 2 व्हीलरने त्यांचा पाठलाग करून जळगाव सुपेगावच्या मुख्य चौकामध्ये त्यांच्या गाडीला पाठीमागून जोरात धडक दिली व तो खाली पडले। नंतर त्यांच्या अंगावरून चारचाकी गाडी घातली। त्यावेळी गावातील इतर लोक जमा झाल्यामुळे सदर आरोपी तेथून पळून गेले। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बारामतीचे तत्कालीन DYSP डॉक्टर वैशाली ईश्वर कडूकर यांनी स्वतःच्या गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून चार्जशीट कोर्टात दाखल केले होते। सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाने एकूण 12 साक्षीदार तपासले। यामध्ये 3 जखमी साक्षीदार तसेच 3 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासण्यात आले। सदर खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणीही साक्षीदार फितूर झाला नव्हता। सदर सर्व आरोपींतर्फे ॲडव्होकेट सचिन शिवाजी कोकणे यांनी कामकाज पाहिले। सदर खटल्यामध्ये आरोपींचे वकिलांचा युक्तिवाद अभ्यासपूर्ण ठरला। ॲडव्होकेट सचिन शिवाजी कोकणे यांना त्यांचे सहकारी वकील ॲडव्होकेट MD करे, ॲडव्होकेट स्वरूप सोनवणे, ॲडव्होकेट मानसी जवंजाळ यांचे सहकार्य लाभले। प्रतिनिधी गणेश झेलकर।